चला ऑफिशियल्स मैदानावरती पोहोचतील. आपण पाहतो चेंडू चॉईस त्या ठिकाणी केला जातोय प्रथम आणि त्याच्या सोबत आपण पाहतो सलामीला फलंदाज आहे तो रितेश. ही जोडी आणि ऑफिशियल जोडी पाहतो आपण. अरे घेतो दादा सर्वांची नावं घेतो काही टेन्शन नको घेऊ. तर या आपण पाहतो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपण पाहतो क्वार्टर फायनल म्हणजे टॉप 3 ची आपण पाहतो. टॉप 5 मध्ये जाणारा संघ कोण असेल. काल पाहिला गेला वावलोली संघ होता. आज या ठिकाणी कोणता संघ असेल ती ठरेल. तरुण सर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय अविनाशजी टेंबे अर्थात जेपी मॅनलचे मामा ज्यांना म्हटलं जात आहे ते म्हणजे आमचे अविनाश टेंबे आपण पाहतो पंचाच्या भूमिकेत असतील. तर मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या सर्व केतन दादा मनापासून धन्यवाद. केतन दादाने जशी टुर्नामेंट डिक्लेअर झाली आणि त्यांनी सांगितलं दादा पुढील 2 दिवस आपण पाहतो स्टार्टिंगचे 2 दिवस तुम्हाला यायचं आहे. दादा मनापासून प्रेम तुझं आम्हाला आहे दरवर्षीप्रमाणे मनापासून धन्यवाद. अजय दादा ही शेवटची इनिंग असेल शेवटचे 3 ओव्हर मी करतोय पण खऱ्या अर्थाने एक आठवण पुढील 365 दिवस या स्पर्धेची मलाही आतुरतेने आठवण असेल. नाही दादा तुमचं महत्त्वाचं प्रेम आमचे प्रशांत दादा आपलं प्रेम आणि माझ्या संपूर्ण दिघे परिवाराचं मनापासून शुभेच्छा असतील. जाऊया मैदानावरती. पहिला चेंडू इथे पहिला चेंडू पाहतो सरळ रेषेत गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 3 षटकांचा सामना शरद पॉवर प्लेचं एकमात्र षटक असेल. 3 षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव रितेशसाठी पहिला चेंडू आपण पाहतोय. दुसरा चेंडू असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. एक धाव या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घेणार का प्रतीक होता त्या ठिकाणी. आता कॅप्टन आपण पाहतो त्या ठिकाणी सज्ज एक चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजी मार्ग वरती शरद. मी सांगितलं एवढ्या टुर्नामेंट झाल्या तर पियुष जरूर बघा दादांनी आमच्या प्रभू दादांनी सांगितलंय पुढच्या वर्षी या पारितोषिक मध्ये डबल होईल. पारितोषिक डबल होईल. 2 लाखाचं पारितोषिक असेल पुढच्या वर्षी या मैदानात आणि खऱ्या अर्थाने पाहतोय पुन्हा एकदा संधी असेल. इथे शरीरातील चेंडू आता पाहतो शरीरातील चेंडू जरूर आदळला या ठिकाणी पाहतोय. बॅटची खऱ्या अर्थाने स्पर्श घेऊन तो शरीरावरती आदळला होता त्यामुळे लेग बायची धाव सॉरी एक लेग बायची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 2. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती लागले गेले. शरद पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज रितेश. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी जी स्पर्धा होईल 2026 ची जी स्पर्धा असेल त्या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज पण खऱ्या अर्थानं जे कर्जत तालुक्यामध्ये कधी बक्षीस नव्हतं ना सिरीजला ते वेगळं बक्षीस तुम्ही पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. दादाने करून दाखवलंय. डेला स्पर्धा होती तिला नाईट मध्ये रूपांतर केलं. 1 लाखाचं बक्षीस ठेवलं आणि पुन्हा एकदा 2 लाखाचं बक्षीस येईल आणि खऱ्या अर्थाने तिथे जगा वेगळा असेल. दादा तू किती दिवस पण बोलव त्या स्पर्धेला मी 4 दिवस फक्त स्टेजवरती बसेल. हा स्टेज वरती आपण बसेल आणि एन्जॉय करेल. या ठिकाणी पाहतोय चेंडू फेकलाय सीमारेषे पलीकडे 1 बाउंड चेंडू फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. आपण पाहतोय चौकार या ठिकाणी टोकला गेला. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. सर आमचे ऍक्च्युली बोलणारे आमचे संदीप सर आणि खरंच मग ऍक्च्युली बोलले मला थंडी लागली म्हणून
आणि आता मी खरं बघितलं ते चालू केल्यानंतर इथे गारवारा येतो 100%. अकुलवाडी तुम्ही कुठे पण जगाच्या कानाकोपऱ्याला खेळायला, पण खरी मजा कर्जत तालुक्यामध्ये व कर्जत शहरामध्ये. या टुर्नामेंटला जी एन्जॉय करणार ना तुम्ही कुठेच करणार नाही. आणि इथे न्याय आहे ना सफेद दुधासारखा का विदाऊट पाणी. जाऊया मैदानावरती. 6 धावा आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. गोलंदाज तयार. वैभव गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये बघूया किती धावा कुठल्या जातील. इथे स्क्वेअर कट पाहायला गेलं. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी पाहिलं. थोडंसं फंबल पाहिलं गेलं. हा डान्सिंग डाऊन द क्रिकेट साईल होता त्या ठिकाणी. 2 धावा या दरम्यान पाहिलं गेलं. सुंदर लाजवाब चेंडू स्टॉप केला. खऱ्या अर्थाने चेंडू परत खेळत बसला होता. दहिवलीची जत्रा आत्ताच झाले नदीचं काम झालं होतं. स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. हा ना आनंदानं डुबईला इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच बघायला. इथे आउट बॅटची कडा या स्पर्धेतील या मॅच मधला सर्वात मोठा बिग विकेट. बिग 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 विकेट. फलंदाज प्रथम बॅक टू अशी गाणी वाजवलं. याला दुबईला कोण घेऊन जाईल. हे आपलं सायन कोहलीवर ठीक आहे. हा जाए चाहे दिल्ली मुंबई आग्रा. क्रिकेटचा पतन पाहतो आपण. एन्जॉय केला जातो. फुल एन्जॉय. आज की शाम अजय दादा के नाम. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायला लागला. फटका फिरवण्याचा प्रयत्न. शतरक्षण आपण बघतोय दादा. अशा टायमाला अशा वेळी जर शतरक्षण करशील खराब तुझ्या सकाळी पहाटे स्वप्नामधील अशोक शराब आणि काय म्हणेल थांब टाकल्या तुझा भांग पाडतो. दादा गाणे लाव दादा. पण कधी चौकार षटकार विकेट गेल्यानंतर सिंगल आली. धावसंख्या 9. पुढचा चेंडू चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी बघा. झेल सोडत होता. दबाव होता शतरक्षकावरती. शॉर्ट फाईनचा शतरक्षक आपण पाहिलं गेलं तिथे 1 धाव. धावसंख्या स्कोर कर 10 आकड्यावरती. 4 चेंडू आणि आपण पाहतोय 10 धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 8 मध्ये 30 धावा पाहिजेत तर ती मॅच एन्जॉयमेंट असेल. काल शेवटची मॅच पाहिली. कालच्या रात्रीमध्ये 3 चेंडू 5 असताना 1 डॉट नंतर चौकार 1 बॉलिंग झाली नव्हती. होतंय थोडस अवघड आहे आणि तिथे वैभव थोडा थांबला जातो. थबकला जातोय. 10 धावा. 5वा चेंडू असेल. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गवरती पंचाच्या डाव्या साईडने. इथे चांगला चेंडू बायडिश लॉंगन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. चेंडू परत पोहोचणार. चित्ते के चपलाईने 2री धाव या ठिकाणी घेण्यात आली. 2 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू वैभव. आतापर्यंत सुरेख कामगिरी केली वैभवने. फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 धावा 1 लेग बाईची धाव होती. हा इथे आपण पाहतोय वाईट चेंडू आणि त्यावरती आपण पाहतोय हा चौकार. 5 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. मोफतच्या फ्री 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 ना दसरा ना दिवाळी ना ईद ना मिलाद. अजय दादा तुमच्या ह्या
कार्यक्रमामध्ये दिलेला मोफतचा प्रसाद 5 धावा ठोक डीजे. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आणि इथे टर्न होणार. इथे चेंडू जातो सीमारेषा पार. 1 बाउंड चेंडू झाला फरार. इथे गाडी आपण पाहतो सुसाट वेगाने निघली. इथे आला चौकार ठोक. अरे पहाटेचा गारवा साखर झोप असते. पहाटे पहाटे जे एन्जॉय करायचा असतो ते एन्जॉय करायच्या पेक्षा चामडी चमकली बोलतो. काय उन्हामध्ये चामडी कशी चमकते काय मध्ये याची. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 21 तोनाच्या पुढे 1 दोनाला लागून 1 21 काय टेन्शन घेऊ नको. बघ स्कोरर कडे बघ काहीतरी वाढलं तर वाढलं. हा शेवटचा अंतिम षटक कौशल गोलंदाजी मार्क वरती आलाय 21. गोलंदाज तयार. रितेशसाठी आपण पाहतो पुढचा चेंडू होता. इथे खूपच दूरवार पंचाने 2 हात समांतर केले. वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव याने स्कोर करत जाऊन पोहोचली ती 22 याकडे होती 22 धावा. अजून 6 चेंडू आहेत. धावसंख्या थांबली होती ती पुढे सरकली. एक चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा पंचाने 2 हात समांतर केलेत. पुन्हा एकदा सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मड्या. गोंदा चेंडू ज्याला म्हटलं जातंय वाईट चेंडू. धावसंख्या 23. थोडस आपण पाहतो जिथे वाईट चेंडूला 5 धावाला तिथून मॅच फिरली गेली. गोलंदाज तयार. इथे हलक्या हाताने चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे आहा 3 धावा. अजय दादा याला बोलतात नशीब बलवत्तर. काय करणार शोएब अख्तर. किती पण चांगली गोलंदाजी करा याचा टांगा पलटी घोडा फरार. याच्या हातून झेल त्याला ड्रॉप. धावा आल्या 3 धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 5 चेंडू अजूनही आहे. गोलंदाज कौशल चांगली गोलंदाजी केली होती. गारटले गेलं सध्या तरी वाशिवलीचे खेळाडू असं वाटतं कारण जिथे चेंडू पकडणं कॅच पकडणं भर अंधारामध्ये डोळे डिपले त्यांचे. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या 27 धावा. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. स्प्रिंगचा बावला तसा फिरतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिरलं. आता तर खरंच मला बोलावं असं वाटलं. डायलॉग आढळलं होतं मी. हे क्षेत्ररक्षण म्हणजे असं वाटलं अवघड जागेचं दुखणं. त्यावरती जावंय डॉक्टर. सांगू पण शकत नाही बोलू पण शकत नाही कारण तिथे होता कॅप्टन प्रतीक. बरोबर ना. सांगू पण शकत नाही बोलू पण शकत नाही.
अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं, कारण इथे धावसंख्येमध्ये वाढ. निखिल 11 ज्या हनुमान अकुलवाडी संघासाठी फायदेशीर, धावसंख्या 29. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचला, जरूर एक धाव घेतली गेली. हा जणू काय तर चेंडू एवढा गरम आहे, जसा हातामध्ये लागतो चटका बसल्यासारखा सोडतात लगेच क्षेत्ररक्षक. 2 धावा, धावसंख्या 31. 2 चेंडू शिल्लक आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक. धावा. अफलातून आपण पाहतोय रितेश आज प्रथम लवकर बाद झाला, पण रितेशला ती संधी भेटली. रितेशने आतापर्यंत पाहतो 13 धावेवरती खेळतोय. 8 चेंडू खेळला, त्याला सुरेख साथ देतो. 4 चेंडू 8 धावेवरती अजय. आठ धावा एक्स्ट्रा फेकल्यात. इथे हलक्या त्याने ग्लान्स केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे जेल पकडला, सेकंड अटेम्प्ट होता, थोडासा मिसप्लेस जरूर झाला होता, पण फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जाता जाता काहीसा कौशल याला दिलासा देणारा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. तर सेकंड डाऊन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती विराज. काही जण पुणे, काही जण मुंबई, बाकी आमच्या कर्जदेवलीमध्ये सर्व व्यावसायिक आहेत. त्यांना का 10च्या नंतरच टाइम, काय टेन्शन नाही. बरोबर ना अजय सर? 10च्या नंतर आरामात, काही टेन्शन नाही. गाडी निघाली जरूर होती बघा, दोन्ही गाड्या एकत्र निघाल्या होत्या. सिग्नल तिकडे रेड पडला, दोन्ही गाड्या थबकल्या. बॅक टू क्रीज. शेवटचा चेंडू, धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. महत्वपूर्ण शेवटचा चेंडू कौशलचा. इथे बॅटन बॉल बाचीनच येते, एसटी वरती चेंडू हाताला. शेवटचा चेंडू गोड करत असताना या ठिकाणी कौशल विकेटचं पतन झालं. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालं. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहे. विजयासाठी वानिवली संघासाठी 32 धावांची गरज असेल. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे आतापर्यंत आपण दोन्ही संघाची गोलंदाजी फलंदाजी पाहिले गेले, वाव मिळाले. कर्जत तालुक्यामध्ये आले, कर्जत तालुक्याचे उर्वरित जे 6 संघ आहेत त्यांना त्यांनी घरी पाठवल्या. 2 संघांनी प्रति संघाने 2-2 संघांना माघारी पाठवले. आज इथे या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी याचं लक्ष असेल. निखिल 11 अकुलवाडी संघाचे गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार, त्याचा चोख प्रत्युत्तर या ठिकाणी वानिवली संघ कशा प्रकारे देणार. बघा या ठिकाणी आपण पाहतोय निखिल 11 अकुलवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. वानिवली संघ आपण लगेच मैदान रवाना व्हायचं. आणि आमच्या अजय दादांनी सांगितलंय, आमचे प्रफुल्ल दादा म्हणतात ते दोन्ही संघाचं गोड गोड कौतुक, खास करून अकुलवाडी संघाचा, कारण तरुण आहेत, यंगस्टर 10वी-12वीची मुलं आहेत, एक्झाम चालू आहेत आणि या मैदानात रजनी खेळण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचे कौतुक. आणि पुढील जी 2 लाखाची टुर्नामेंट असेल ना सर, त्या टायमाला तुमचा राखीव एंट्री असेल, जरूर त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्या. या दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी असेल. वानिवली संघ पुढील वर्षी 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये खरं तुम्हाला पुन्हा एकदा प्रवेश असेल. तुमच्यासाठी जरी इंटरेस्ट फुल झाले, तुमच्यासाठी 2 जागा खाली केल्या जातील. प्रफुल्ल दादांनी सांगितलं दोन्ही संघासाठी, अकोलवाडी संघ दोन्ही संघासाठी एक सुंदर कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतोय. आज खऱ्या अर्थाने जर
वानुरी संघ जरी आज क्वालिफाय झाला तर लगातार तिसरी टुर्नामेंट असेल ते कर्जत तालुक्यामध्ये तिसरी टुर्नामेंट लगातार खेळतात आणि तिथे क्वालिफाय होतील. पण जर अकोलवाडी संघ जर जिंकला तर पहिल्यांदा कोणतरी कर्जत तालुक्यामध्ये वानिवली संघाला ब्रेक देणारा संघ ठरेल. बघूया मैदानावरती, एन्जॉय करूया कशा प्रकारे असेल सामना. हे 3 षटक कशा प्रकारे असतील हे ऐकूया. आम्ही पाहतोय आमचे योगेश डोले यांच्या आवाजात शेवटची इनिंग आमची. खऱ्या अर्थाने पाहतो पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून धन्यवाद. सकाळची वेळ आहे, गुड मॉर्निंग. येणारा जो पुढील काल आहे, पुढील जे वेळ आहे, अजय दादा 100% तुमच्यासाठी सक्सेसफुल असेल. तुमच्या सर्व दोस्ती ग्रुपसाठी माझ्याकडून पुन्हा एकदा माझ्या गायकवाड परिवाराकडून आणि आमच्या सर्व JP पॅनल समालोचन कक्ष या सर्वांकडून लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद. चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. इथून खऱ्या अर्थानं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धाबा आपण पाहू शकता 31 धाबा बनवलात त्या जय हनुमान निखिल 11 जय हनुमान अकोलवाडी टीमनं. आणि आता 32 धावसंख्येचं टार्गेट इथून उभारलंय. 3 षटकांमध्ये वानिवली टीमच्या अगेन्स्ट एक बिग फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर अगदी खालापूर तालुक्यातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचायतून सांगतायत. अव्वंतर चेंडू आलाय, खराब चेंडूतून पाहायला मिळतोय. अव्वंतर दाबन खऱ्या अर्थानं धाव फलक इथून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव फलकामध्ये ऍड होईल. सुदेश पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय चांगला गोलंदाज आपण पाहतोय. सुदेश 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली त्याची. इथे चांगला बॉल, पहिला चेंडू अव्वंतर आल्यानंतर आता मात्र अगदी अचूकता त्याची पाहायला मिळाली. थोडासा फुड्यामध्ये टाकला आणि अगदी पडल्यानंतर बॉल थोडीशी हरकत देखील करत होता, खाली राहिला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या उचलीची अपेक्षा खऱ्या अर्थानं आपण पाहताना फलंदाज जयेश करत होता ती उचली खऱ्या अर्थानं इथे प्राप्तच करू दिली नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय जमिनीला समांतर, अगदी समरण डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज सुदेश. इथे टॉपिस लागली आहे, हवेमध्ये मिस टायमिंग होता, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आहे, झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत एक सिंगल धावतून पाहायला मिळतीये. अगदी पाहायला गेलं तर थोडेसे वाईड होते, अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडेसे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. त्या ठिकाणी अगदी सेफ लँडिंग झाली बॉलची. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर 2 धाबा धाव फलकावरती आल्यात त्या वानिवली टीमच्या. 32 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 31 धाबा बनवल्यात अकोलवाडी टीमनं. 32चं टार्गेट आहे, त्या टार्गेटचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 2 धाबा आल्या धाव फलकावरती. या मैदानावरती आपण पाहताय चेस करताना खऱ्या अर्थानं धाबा फार कमीत कमी आपल्याला पाहायला मिळाल्यात. ऑन साइडला फटका गॅप मध्ये केलाय, गॅप मोठी आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे आलाय मिड विकेटला हा चौकार. पाठ मधून आपण पाहतो आज चौकार आला. काही जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते वानिवली टीम कडनं. शरद ऍज अ गोलंदाज, ऍज अ बॅट्समन आपण पाहताय जबरदस्त कामगिरी. लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि लेफ्ट हँड फलंदाज देखील आहे, चांगली कामगिरी करतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये, शॉट एक्सा कव्हरच्या बाजूने बॉलला काढलाय, बॉल चाललाय डीप एक्सा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल वरती नजाकत पाहायला मिळाली. हा अगदी आपण पाहतोय ना की कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा बॅक टू बॅक चौकार आले. चौकारानं धावा धाव फलकावरती आल्या 10, बनवायच्या 32. अजूनही जर पाहायला गेला तर 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये इथून जर पाहायला गेलं तर 10 धावा इथून जमवल्यात.
त्या बानिवली टीमनं 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक वाईड आला होता, त्यानंतर एक सिंगल आणि या 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. काय जबरदस्त सुरुवात. 32 धावसंख्येचा पाठलाग करायच्या 3 षटकांमध्ये चांगली सुरुवातची गरज आहे. स्टार्ट चांगलं होणं फार गरजेचं आहे. तो स्टार्ट मिळवून देतोय. आपल्या ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्कच झाला नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथून कमबॅक हवं होतं अकुलवाडी टीमला. आपण पाहताय निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीम फीडिंग करतीये. एक जबरदस्त मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहतोय संदीप सरांना सांगितलंय की इथून बीट करेल का अकुलवाडी टीम वानिवली टीमला. ऑन साईडला ताकद झोकली. या फटक्यामध्ये नजाकत देखील पाहायला मिळते. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. शरदची ताकद आहे. इथे आलाय षटकार. थँक्यू. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय विराजाला गोलंदाजीसाठी अकुलवाडी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 12 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. विराज गोलंदाजीसाठी कमबॅक हवाय अकुलवाडी टीमला. इथून डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट साठी जावं लागेल. एखाद 2 विकेट जर आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल. परंतु ती विकेट मिळेल का हे देखील पाहावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका खेळलाय व्यवस्थित. बॅट वरती आला नाहीये. अगदी मिसटमिंग पाहायला मिळतोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय 17 धावा या धावफलकावरती आल्यात. म्हणजे आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे वानिवली टीमला. सेकंड टीम आपल्याला पाहायला मिळेल का टॉप 4 मध्ये जाणारी. आणि उद्या बिर्याणी देखील असणार आहे. सन्माननीय नैनेजी दिघे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय उद्या भोजनाची व्यवस्था केली आहे. इथे एज अँड टेकन फलंदाज बाद. मोठा आदरा मिळतो वानिवली टीमला. शरद इथून बॅक टू द पवेलियन. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत होता. बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पाठीमागे यष्टिरक्षकानं झेल कॅरी केली आहे आणि महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे वानिवली टीमची. ही विकेट घेणं फार गरजेचं होतं आणि ज्यावेळी विकेट मिळवली ना त्यावेळी अगदी 11च्या 11 खेळाडूंना या ठिकाणी अगदी आपण पाहताय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये केलंय. कारण की ती विकेट देखील फार महत्वाची होती. शरद इथून बाद झाला. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते अगदी आपण पाहताय 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. 10 बॉल 15 धावसंख्येची गरज. ज्या कामासाठी युवराजला आणलं होतं सेकंड ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल आली होती आपण पाहतोय जयेशच्या बॅट मधून. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर शरद स्ट्रायकिंग एंड वरती आला होता. असं वाटलं होतं शरदच्या बॅट मधून आणखीन 1-2 मोठे फटके पाहायला मिळतील. ही मॅच लवकर फिनिश करेल आणि त्याच खऱ्या अर्थानं मूड मध्ये देखील शरद आपल्याला पाहायला मिळत होता. मोठा फटका मारूनच मॅच फिनिश करायची होती परंतु इथे फटका फसला गेला आणि तो बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 3ऱ्या क्रमांकावरती टीमचा कॅप्टन आपण पाहताय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज बानिवली टीम कडनं आपण पाहताय. बरेचसे सामने बरेचशा मॅचेस आपल्या टीमसाठी त्याने देखील जिंकून दिलात. अगदी ऍज अ कॅप्टन इथून त्याच्याकडे फार मोठी जबाबदारी असेल कारण की पहिली विकेट आली आहे. आता थोडासा दबाव आलाय बानिवली टीम वरती देखील. पार्टनरशिप चांगली आपल्याला पाहायला मिळत होती परंतु तिला रोक लावला, तिला ब्रेक लावला गोलंदाज विराजनं. जास्त वेळ घेऊ नका विराज, चला लगेच मॅच स्टार्ट करा. समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग झाली, चांगली फेकी. एका धाब्यानं 18 धावा धाव फलकावरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 14. 9 बॉल 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे.
सेकंड एंडला आता आपण पाहताय जयेश मागच्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता, लवकर परतला होता बॅटिंग करत असताना, परंतु आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल वेगानं आतमध्ये आलाय आणि पंच इथून सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकावरती आल्यात 19, म्हणजे आता येणारे बॉल इथून असतील ते 8 आणि धावा बनवायचे आहेत त्या 13. 8 बॉल 13 धाव संख्येचं समीकरण. काय कमबॅक केलंय, एखादी गाडी जाग्यावरती गरकन फिरावी ना असे या मॅचला यू टर्न दिलाय गोलंदाज बिराजनं. अगदी आपण पाहताय त्यांना आतापर्यंत चेंडू फेकले ते 4, त्याच्यामध्ये धावा त्यानं खर्च केल्या त्या 3 विकेट मिळवली. एक लेग बायची धाव आहे त्याच्या खात्यामध्ये नसेल, म्हणजे 2च धावा त्याच्या खात्यामध्ये असतील. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे चुकी झाले, बॅकअपला क्षेत्ररक्षक आलेत. इथे जर पाहायला गेलं तर फेकी थोडीशी वाईड होती. कलेक्शन चांगलं झालं होतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज या ठिकाणी सेफ आहेत, 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाबांना जर पाहायला गेलं तर धाव फलक आता जाऊन पोहोचतंय ते 21. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 7 आणि धाबा बनवायचे आहेत त्या 11. 7 बॉल 11 धाबा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची ही मॅच आहे, एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमी गतीने टाकला होता विथ द टर्न, फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, पंच सांगतात इथे आलाय षटकार. सत्तावीस धाबा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे आता उर्वरित इथून धाबा बनवायचे वानिवली टीमला त्या उग्या 5. आतापर्यंत सर्व काही ठीक चालू होतं निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीम साठी. सर्व काही ठीक चाललं होतं अकुलवाडी टीम साठी, परंतु आज षटकार आणि या षटकाराने पूर्ण जो काही दबाव झाला होता ना वादुली टीम वरती, तो दबाव खऱ्या अर्थाने कमी झालाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅट मधून. टीमच्या कॅप्टन अगदी ऐन मोक्याच्या वेळी प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये ही धोक्याची घंटा खऱ्या अर्थाने उभारली आहे. 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये धाबा बनवायचे त्या उग्या 5, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. इथून जिद्द आणि मेहनत जी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखवेल ती टीम इथून खरंच जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण याच मैदानावरती आपण पाहताय 6 बॉल मध्ये 4 धावा देखील डिफेन्स झाल्यात, त्याच्यामुळे सांगणं देखील फार कठीण आहे. आणि क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहायला गेलं ना तर अगदी शेवटचा बॉल जोपर्यंत विकेटवरती पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती सांगणं फार कठीण असतं की कोणती टीम इथून विजय संपादित करेल. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऋतिक गोलंदाजीसाठी आलाय 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी, परंतु सलामीला गेलेला जयेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल मध्ये 2 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 2 बॉल निर्धाव आलेत आणि 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत. त्याच्या साथीने टीमचा कॅप्टन प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. सहा बॉल 5 धावसंख्येची गरज, हा दबाव आहे गोलंदाजावरचा. आपण पाहताय कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 चा हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी आपण पाहताय स्विंग अँड मिस झालाय, पडल्यानंतर अगदी बॉल बाहेर निघाला आणि इथे अगदी बॅटर वेगानं बॅट फिरवतात. बॅट अगदी जोरानं ड्रिल झाली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. म्हणजे 5 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. एक गेडे आपण पाहताय निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी आणि दुसरीकडे वानिवली. समोरच्या दिशेनं फटका फसलाय, लॉंग ऑफला झेल कॅरी झालाय. जयेशला इथून परतावं लागतंय. कहाणी में ट्विस्ट, विकेट आली आहे आणि आता 2 बॉल इथून खऱ्या अर्थाने समाप्त देखील झालेत. या 2 बॉल मध्ये कोणतीही धाव आली नाहीये, विकेट आली आहे. म्हणजे 4 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 5. 4 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. काय घडलंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये? चला लगेच जयेश या मैदानाच्या बाहेर, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला
नेमकं काय केलंय जयेशनं हा देखील प्रश्न आता टीमला उभारलाय. कारण की इथून जबाबदारीने खेळायचं होतं. 5 बॉल आणि 4 धावसंख्या 5 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज होती. पहिला बॉल निर्धावाला होता. त्यानंतर मात्र समजदारी दाखवणं फार गरजेचं होतं. गॅपमध्ये फटके खेळले असते तर कदाचित या धावा मिळाल्या असत्या, परंतु अगदी सोपा झेल देऊन बसला लॉंग ऑफ मध्ये आणि तो बाद झाला. त्याच्या अगदी जागेवरती मैदानाच्या आतमध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या क्रमांकावरती. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 5 धावा इथून बनवायचे. 4 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहतोय वैभव शेवटचे 4 बॉल इथून फेस करेल आणि या 4 बॉल मध्ये त्याला 5 धावा बनवायचे होत. 6 बॉल मध्ये बनवायच्या होत्या खऱ्या अर्थानं 5 धावा. पहिला बॉल निर्धाव केला जयेशनं. सेकंड बॉल वरती तो बाद झाला. आता 4 बॉल 5 धावसंख्येची गरज. वैभव आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीने आपण पाहतोय टीमचा कॅप्टन प्रतीक नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याच्या बॅट मधून 3 बॉल मध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला स्पीड अप करा. शेवटचे 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. इथे अगदी आपण पाहताय गोलंदाजाच्या रनअप मध्ये व्यत्यय आला. त्यानं स्वतःला थांबवलं आणि इथून पंच देखील सांगतात डेड बॉल. आखूड टाप्याचा बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगानं सरसवलेत आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. एक चांगलं सत्र खऱ्या अर्थानं आखलंय ते या दोन्ही फलंदाजांना. जिथे सिंगल धाव होती तिथे डबल धाव कंप्लीट झाली. नॉर्थ साईड एंड वरती फेकी झाली आणि तिथे मात्र फलंदाज पोहोचले होते. या 2 धाब्यानं आपण पाहतोय धाव फलकावरती आल्यात 29. आता बॉल इथून शिल्लक असतील ते 3 आणि धाबा देखील बनवायचे 3 बॉल मध्ये 3 धाबा बनवायचे. 6 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 5. काही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही टीम मॅच सोडायला तयार नाहीये. अगदी जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी पंच सांगतात वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. तुमच्याकडे आधीच धाबा बचावण्यासाठी फार कमी आहेत आणि त्यात तुम्ही अशा प्रकारच्या धाबा जर का खर्च कराल तर तुम्हाला अगदी पराजयाला सामोरं देखील जावं लागेल. आता येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते 3 आणि धाबा बनवायचे त्या 2. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल वरती आपल्याला जाताना पाहायला मिळाले. प्रत्येक मॅच अगदी निर्णायक आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाला. आपण पाहताय प्रतीकला इथून परतावं लागतंय. वैभवनं स्ट्राईक सोडली होती आणि प्रतीकला स्ट्राईक हवी होती, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालाय. पुन्हा एकदा आता कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण की आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 2 धावा बनवायचे त्या 2 आणि इथून आता नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जो फलंदाज ज्याच्या बॅट मधून रन्स आल्या होत्या तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि खऱ्या अर्थानं ज्यानं 2 बॉल फेस केलेत तो नॉर्थ साईड एंड वरती आलाय. म्हणजे त्या 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय लखन आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज कंपल्सरी चे स्पर्धेचा नियम आहे. थोडेसे कान मंत्र देत आहेत. आपण पाहताय प्रतीक लखनला आता कान मंत्राचीच गरज आहे. कारण की 2 बॉल मध्ये 2 धावा इथून बनवायचे. याच्या अगोदरची देखील आपण मॅच पाहायला गेलं तर डिक्सल टीमनं 6 बॉल मध्ये 4 धावा देखील डिफेन्स केलात. त्याच्यामुळे ही मॅच देखील फार महत्वाची असणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या. 2 बॉल मध्ये आता 2 धावसंख्येपर्यंत आपण पाहताय. हा बॉल या मॅच मधला निर्णायक बॉल राहील. या बॉल वरती जर का अगदी आपण पाहताय रन्स आल्या तर मात्र या मॅचची औपचारिकता पाहायला मिळेल, परंतु हा बॉल जर का निर्धाव आला ना तर मात्र या मॅच मध्ये आपल्याला मजा पाहायला मिळेल.
चला चला लगेच मॅच स्टार्ट करा. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी फलंदाज दाखल झाला आपण पाहताय. लखन आपल्याला इथून पाहायला मिळतोय. सलामीच्या आघाडीचे फलंदाज परतलेत आपण पाहताय. प्रतीक देखील इथून बाद झालाय. टीमचा कॅप्टन चांगली बॅटिंग करत होता. त्याला साईक हवी होती. ती धाव महत्वाची होती का? ती धाव घ्यायची होती तर वैभवला स्ट्राईक वरती ठेवणं फार गरजेचं होतं. परंतु वैभवने देखील स्ट्राईक सोडली आणि लखन देखील प्रतीक देखील स्ट्राईक सोडून आले होते आणि तिथे मात्र ते बाद झालेत. चला चला लगेच मॅच स्टार्ट करा. 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावा. गोलंदाज ऋतिक कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. येथे दांडी गुल फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये ऋतिकची आपल्याला पाहायला मिळतीये. 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा बचाव करायचा होता आणि त्या धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी 1 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. ती वानिवली टीमला आपण पाहताय. याच टीमनं कर्जत तालुक्यामध्ये हाहाकार माचवला होता. जी वानिवली टीम आपण पाहताय सातत्यानं क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतीये. बलाढ्य टीमला या कर्जत तालुक्यातील त्या टीमनं परास्त केलाय अगदी आपण पाहताय. आणि ती टीम आता अकुलवाडी टीमच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज असताना शेवटचा 1 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. कमालीचं षटक आपण पाहताय ऋतिक या गोलंदाजाची. या गोलंदाजाची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर टाळ्यावायला हरकत नाहीये. कारण की त्यांनी मॅच इथपर्यंत बनवले. 1 बॉल आणि 2 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. म्हणजे जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे तर 1 बॉल मध्ये 2 धावा बनवावाच लागतील. आता मात्र प्रतीक देखील डोक्याला हात देत असेल. ती रन माझ्यासाठी महत्वाची होती का? माझी विकेट या मॅच मध्ये फार महत्वाची होती. ती अमूल्य विकेट अगदी चुकीच्या पद्धतीने आली आहे. 1 बॉल 2 धावा. 2 धावा 1 बॉल. चित्त थरारक अंगावरती शहार आणणारा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये वानिवली. आणि डीजे मास्टर आपण देखील रेडी राहा. परंतु बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर आपण गाणी लावा. 1 साइड हिरो हा गाणी सेट करून ठेवा. आमचे प्रफुल्लजी भोईर यांनी सांगितलंय त्याच्यामुळे 1 साइड हिरो हा गाणी सेट करून ठेवा. 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. ऋतिकचं कौतुक करायला हवं. कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडे जबाबदारी सोपवली आहे आणि जबाबदारी पूर्वक आतापर्यंत षटक त्यांना हाताळलंय. काय जबरदस्त कामगिरी केली आहे आतापर्यंत. त्यानं धावा खर्च केल्या त्या अवघ्या 3. 1 बॉल 2 धावा. इथे जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. मॅच जिंकली आहे निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमनं. आणि ज्या टीमनं आतापर्यंत कर्जत तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं त्या टीमला परास्त केलाय आणि थेट टॉप 5 मध्ये आपली जागा इथून निश्चित केली आहे. ती निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमनं. डीजे आपण मानतो.